सर माझावर येऊन गाभण राहण्यासाठी कुठले कुठले हार्मोनचा समावेश असतो? म्हणजेच माझावर कुठल्या हार्मोनने येते किंवा माझावर आल्यानंतर कुठला हार्मोन सिक्रीज होतो आणि गाभण राहीपर्यंत कुठले हार्मोन सिक्रीज होतात हे आपण थोडक्यात पाहू. विषय काय असतो माहिती आहे का, जी गाईचं जे ब्रेन आहे, ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक पार्ट असते. हायपोथॅलॅमस नावाच्या पार्टमध्ये GnRH म्हणजेच गोनाडोट्रोपिन रिलीज हार्मोन हा एक हार्मोन असतो, जो पिट्युटरीला स्टिम्युलेट करून तो हार्मोन सिक्रीज होतो. GnRHचे दोन पार्ट आहेत, जे की FHS आणि LH असे दोन हार्मोन. जो काय FHS जो आहे ती फॉलिक्युल स्टिम्युलंट हार्मोन जो आहे तो जो काय ओव्हरीमध्ये स्त्रीबीज आहे किंवा जो काय फॉलिक्युल आहे त्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी मदत करते. त्याची पूर्ण वाढ करण्यासाठी FHS नावाचा हार्मोन लागतो. आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण वाढ होते त्यावेळेस इस्ट्रोजन नावाचा हार्मोन तयार होतो. इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रीज झाल्यामुळं गाय म्हैस हिटवरती येते, जी की माझावर लक्षण दाखवते. ज्यावेळेस ती हिटवर येते त्यावेळेस पुन्हा LH नावाचा हार्मोन सिक्रीज होतो आणि जो काय तो स्त्रीबीज तयार झालेला आहे तो बाहेर येते. म्हणजे त्यालाच आपण ओव्ह्युलेशन म्हटलं जातं, जे की LH, जे की ल्युटियस जो हार्मोन जो आहे का तो सिक्रीज झाल्यानंतर ओव्ह्युलेशन होतं. ज्यावेळेस ओव्ह्युलेशन होतं त्यावेळेस ते फॉलिम्पिक ट्यूबमध्ये ज्यावेळेस आपण कडून स्पर्म सोडले जाते, ज्यावेळेस सिमेन सोडतो आपण त्यावेळेस ते फॉलिम्पिक ट्यूबमध्ये ऑफ न्यूट्रॉन बॉडी त्याच्यामध्ये ते जातं. ज्यावेळेस तिथं जातं त्यावेळेस तिथं प्रोजेस्टेरॉन नावाच्या हार्मोनची मोठ्या प्रमाणात गरज असते. जी काही जिथं आपण आता LH नावाचा हार्मोन सिक्रीज झाल्यामुळे जो काही स्त्रीबीज बाहेर आला तिथं जो खड्डा पडलेला असतो त्याला सेल म्हटलं जातं. CL जो आहे ते CL म्हणजेच आपण कार्पस ल्युटियम असं म्हटलं जातं. कार्पस ल्युटियम मार्फत काय होतं, प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रीज होतो. प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रीज झाल्यामुळे जो काय इम्प्लांटेशन जो काय आहे प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन मोठ्या प्रमाणात त्याची गरज असते. त्यावेळेस हे जर सगळं सायकल हार्मोनचं व्यवस्थित राहिलं तर प्रेग्नन्सी कन्सीव्ह होणार.